चला तर मंडळी, पितृपक्षात बनवली जाणारी पाटवडी किंवा थापीवडी बनवूया. त्यासाठी ना पहिल्यांदा वाटण बनवून घेतलं. 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं मीठ घालून वाटण वाटून घेतलं. त्यानंतर फोडणीसाठी 2 चमचे तेल घातलं. तेलामध्ये जिरे मोहरी घातली. जिरे मोहरी छान तडतडली की त्यामध्ये जे आपण मिरचीचं आणि लसणाचं वाटण बनवलं होतं ते घातलं. फोडणी छान बसली की एकदम टेस्टी अशा वड्या बनतात. त्यामुळं एकदम छान फोडणी बसली पाहिजे. नंतर हळद घातली, 1 ग्लास पाणी घातलं, वरतून अजून थोडंसं मीठ घातलं आणि भरपूर अशी कोथिंबीर घातली. उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं थोडं पीठ टाकून हाटून घ्यायचं आहे. त्याच्या गुठळ्या होऊ नयेत याची काळजी घ्यायची. त्यानंतर ना ताट झाकून 5-10 मिनटं चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीनं. नंतर ताटाला तेल लावायचं आणि हाताला पाणी किंवा तेल लावून गरम आहे तोपर्यंतच थापून घ्यायच्या. थंड झाल्यानंतर थापता येत नाही. नंतर सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायच्या आणि गार्निशिंगसाठी वरतून तीळ घातलं होतं आणि खोबरं किसून घातलं होतं आणि कोथिंबीर. तर पाहू शकताय तयार आहेत आपल्या वड्या. आवडल्या तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि तुम्ही कसे बनवता तेही मला कमेंट करून सांगा.